नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी तुमची अपकमिंग पोलीस भरती परीक्षेसाठी आपण इथं लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. पाठीमागच्या सेशनमध्ये मी तुम्हाला संपूर्ण बुकलिस्ट सांगितलेली आहे की कोणती पुस्तकं वापरून तुम्ही तुमचं सिलेक्शन इथं करून घेऊ शकता. तर जेव्हा तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती जाल किंवा तुम्ही Amazon फ्लिपकार्ट वरती पण पुस्तकं तुम्हाला अवेलेबल आहेत. तर तुम्ही अदर एक्झाम मध्ये जेव्हा कॉन्स्टेबल मध्ये जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा तुम्हाला इथं सगळी पुस्तकं मिळून जातील. आता काही विद्यार्थ्यांना सेपरेट बुक्स हवे आहेत, जसं की काल एका विद्यार्थ्यांचं कमेंट आलं होतं की सायन्स साठी पुस्तक, तर मी तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे. मराठी शब्दसंग्रह असेल आणि जो हा ठोकळा आहे याच्यातून मी तुम्हाला शिकवत आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा. याच्यामध्ये मी तुम्हाला काल इंडेक्स डिस्कस केलेली आहे, कोणकोणता पार्ट तुमचा इथून कव्हर होतोय. तर हे पुस्तक तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरून मागवू शकता किंवा इतर ठिकाणी पण पुस्तक अवेलेबल आहे. ठीक आहे, ओके. चला, तर आपण आज घेतोय महाराष्ट्राच्या भूगोलावरचे क्वेश्चन आन्सर खूप इम्पॉर्टंट असतात. थेरी जर तुम्ही म्हणत असाल तर थेरी पण आपण इथं घेऊया. पहिला क्वेश्चन आपण इथं बघतोय वस्तुनिष्ठ प्रश्न. पहिला क्वेश्चन आपण बघतोय 90 ते 95% क्वेश्चन याच पुस्तकातून येतात, लक्षात घ्या. तर इथे तुम्हाला दिलेलं आहे की खालीलपैकी कोणते विधान चूक आहे. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते विधान चूक आहे. बघा, कोल्हापूर लघु इंजिनिअरिंग उद्योग म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातील जे उद्योग आहेत ना त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे जोड्या लावामध्ये. बल्लारपूर कागद निर्माण उद्योग, सोलापूर यंत्रमाग आणि हातमाग उद्योग, इचलकरंजी रासायनिक उद्योग. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला माहित काय आहे, आपल्याला सोलापूर माहित आहे, बल्लारपूर पण माहित आहे, मे बी तुम्हाला इचलकरंजी पण माहित असेल. ठीक आहे, ओके. तर इलिमिनेशन मेथड जी आपण बघतो ना, इलिमिनेशन मेथडनी जेव्हा क्वेश्चन फार लवकर सॉल्व्ह होतात. तर इथं तुम्हाला ना हे जे आपल्या महाराष्ट्रातील उद्योगधंदे आहेत ना तर त्याचा सगळा पार्ट पुस्तकामध्ये दिलेला आहे. जसं मी तुम्हाला काल डिस्कस केलं होतं की नाही की महाराष्ट्राबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे काय काय तुम्हाला दिलेलं आहे पुस्तकामध्ये, कोणते चार्ट्स आहेत. तर इथं तुम्हाला महाराष्ट्रातील जे उद्योगधंदे आहेत ती उद्योगधंदे तुम्हाला चार्ट मध्ये दिलेले आहेत आणि हेच तुम्हाला कुठे विचारले जातात, तुम्हाला विचारले जातात जोड्या लावाच्या फॉर्मॅटमध्ये. किंवा असं काही नाहीये, खनिज आणि प्रमुख उत्पादक क्षेत्रे विचारले जाऊ शकतात, लघु उद्योग विचारले जाऊ शकतात. आता इथं जर आपण बघितलं तर चूक काय आहे, फक्त चौथा ऑप्शन चुकीचा आहे. ठीक आहे, ओके. इचलकरंजी, लक्षात घ्या. इचलकरंजी साड्या लुगडी किंवा इथं सुद्धा तुम्हाला हातमाग जरी दिला असतं ना तरी तुमचं बरोबर आलं असतं. ठीक आहे, हातमाग. ओके, लक्षात आलं, क्लिअर. बघा, या ठिकाणी तुम्हाला येवला दिलं जाऊ शकतं, येवला किंवा कौसामध्ये नाशिक असं सुद्धा दिलं जाऊ शकतं, नाशिक. ठीक आहे, किंवा तुम्हाला पैठण देतील, कौसामध्ये औरंगाबाद देतील. औरंगाबाद हिमरू शालीसाठी प्रसिद्ध आहे, बरोबर, पैठणी आणि शालूसाठी. आणि स्पेसिफिक औरंगाबाद दिलं तर हिमरू शालूसाठी, शालीसाठी. ठीक आहे, ओके. साबळी आहे, नागभीड आहे, नागपूर आहे, अहमदनगर आहे, भिवंडी आहे, मालेगाव आहे. मालेगावला सुद्धा हातमाग उद्योग आहे, बरोबर, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला संरक्षण साहित्य, इंजिनिअरिंग उत्पादने. आता इथे तुम्हाला लघु इंजिनिअरिंग उद्योग दिलेले आहेत. ठीक आहे, इथं तुम्हाला बेलापूर आहे, अंबरनाथ आहे, सातपूर आहे, नाशिक आहे, शेंद्रे आहे, वाळूज आहे. तर हे असे ऑप्शन आपल्याला इथं दिसू शकतात. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. अनुउद्योग, कागद गिरण्या तुम्हाला विचारतील, साखर कारखाने तुम्हाला विचारतील. तर हा सगळा पार्ट जो आहे ना, हा सगळा पार्ट तुम्हाला काय करायचा आहे, व्यवस्थित कव्हर करून ठेवायचा आहे. तर हा झाला आपला पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघा, मुंबई शहरामध्ये स्थलांतरणामुळे निर्माण झालेल्या समस्या. हा जो क्वेश्चन आहे तो हा आपण म्हणू शकतो लोकसंख्या टॉपिक मधूनच आहे. तर स्थलांतरामुळे काय समस्या निर्माण होतात, लोकसंख्येची अत्यंतिक घनता, निवासस्थानाचा प्रश्न निर्माण होतो, बेसुमार झोपडपट्टींची वाढ होते, वाहतूक कोंडी होते. काय काय होऊ शकतं बघा स्थलांतरणामुळे म्हटलंय. ठीक आहे, ओके. बघा, स्थलांतरणामुळे लोकसंख्येची अत्यंतिक घनता येईल का हो. ए हे ठिकाण आहे, बी हे ठिकाण आहे. ठीक आहे, ए वरून लोक मुंबई शहरात स्थलांतर झाले. ओके, क्लिअर. मुंबई शहरात स्थलांतरणामुळे निर्माण झालेली समस्या आहे. तर इथं सगळ्यात महत्वाचं काय, निवासस्थानाचा प्रश्न निर्माण होतो, बरोबर, बेसुमार झोपडपट्टींची वाढ होते, वाहतुकीची कोंडी होते. हा ऑप्शन इथं येईल. घनता हा प्रश्न इथं नाही येणार, घनतेचा तर संबंध इथं नाही येणार. ठीक आहे, तर उत्तर काय आहे, 2, 3, 4. तुम्ही इथं मे बी वरील सर्वकडे जाऊ शकता पण असं इथं होत नाहीये. बेसुमार झोपडपट्टींची वाढ होते, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असेल, 2, 3 आणि 4. 5 नंबरचा क्वेश्चन घ्या, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी लोकसंख्येचा जो वाटा आहे
क्रमशः 55 व 45% आहे. बघा, ग्रामीण लोकसंख्या 55% म्हणतात, शहरी लोकसंख्या 45%. 2001-2011 या दशकातील वाढ ही साधारण 16% असली तरी ही वाढ शहरी भागात ग्रामीण भागाच्या दुपटीहून अधिक आहे. आता हे सगळं कंटेंट पुस्तकामध्ये आहे, डेफिनेटली आहे, लक्षात घ्या. इथं तुम्हाला ग्रामीण लोकसंख्या 55%, शहरी लोकसंख्या कमीच असते की ग्रामीण पेक्षा, बरोबर. हे तर बरोबर आहे, म्हणजे तुमचं हा ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला. ठीक आहे, 2 ऑप्शन मध्ये तुम्हाला आता शोधायचं आहे. म्हणजे तुम्हाला हे सेंटेन्स माहित पाहिजे. आता हे जे दशक असतात ना, दशकातील वाढ तुम्हाला दिलेली आहे फॉर्मॅटमध्ये, आपल्या टेबल फॉर्मॅटमध्ये. तर इथे जर तुम्ही वाढ बघितली, दशकातली वाढ किती आहे? 16% आहे, बरोबर. आता ही 16% आहे का नाही त्याचा जास्त विचार करू नका. काय म्हटलंय पुढे त्यांनी? शहरी भागात जी वाढ आहे ना, शहरी भागामध्ये ती ग्रामीण भागाच्या दुपटीहून अधिक आहे, बरोबर. बघा, इथं तुम्हाला ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचा वाटा म्हटलाय. ठीक आहे, ओके. आता त्या ग्रामीणच्या दुपटीहून अधिक आहे, बरोबर आहे ना, शहरी भागातील अधिक आहे. ओके, क्लिअर. म्हणजे उत्तर बरोबर आलं का? नाही. दोन्ही विधाने बरोबर आहे. ठीक आहे, दुसरं चूक आहे? नाही, दोन्ही विधाने बरोबर आहेत. भले तुम्हाला हे 16% माहित असू द्या, अगर नसू द्या. लक्षात आलं? क्लिअर. पुढचा क्वेश्चन घ्या. मालवण, वेंगुर्ला आणि गोव्याकडे जाण्यासाठी हा घाट अत्यंत उपयुक्त आहे. आपण काय म्हणू शकतो माहिती का? आपण म्हणू शकतो की कोकण विभाग जो आहे ना, कोकण विभाग, त्या कोकण विभागावरती हा क्वेश्चन विचारलाय. घाट असतील किंवा नद्या असतील, काय म्हणू शकतो तुम्ही, संगमावरची ठिकाणे असतील, याच्यावरती क्वेश्चनची संख्या कशी असते? जास्त असते. आता इथं तुम्हाला आंबा घाट असेल, फोंडा घाट असेल, जितके काही घाट आहेत ना, ते घाट आपल्याला सगळे इथं करायचेच आहेत. कोणताही भाग आपल्याला इथं स्किप करायचा नाही. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला चार्ट दिलेला आहे. प्रमुख घाट कोठून कोठे जाताना. ठीक आहे, कोठून कोठे जाताना असं तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे आणि तो चार्ट तुम्हाला काय करायचा आहे? व्यवस्थित करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कोल्हापूरहून तुम्ही रत्नागिरीला जाताय. ठीक आहे, कोल्हापूरहून तुम्ही रत्नागिरीला जाताय. ओके, घाटाचं नाव काय असेल? आंबा घाट. सेकंड बघा, तुम्ही कराड वरून चिपळूणला जाताय, घाटाचं नाव काय असेल? कुंभार्ली घाट. थर्ड बघा, नाशिकहून तुम्ही मुंबईला जाताय, घाटाचं नाव काय असेल? थळघाट. पण आयोग काय करतात? थळघाट कंसामध्ये कसारा घाट पण देऊ शकतं. लक्षात आलं मी काय बोलते ते? तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. एकच मिनिट थांबा. चला बघा, तर हा वाला भाग तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 1 मिनिट आपण हे सगळे इरेज करूया, म्हणजे तुम्हाला लिहिलेलं लक्षात येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही कोल्हापूरवरून सावंतवाडीला जाताय आजरा मार्गे, पुण्यावरून तुम्ही साताराला जाताय खंबाटकी घाट, खंडाळा घाट, पुण्यावरून तुम्ही बारामतीला जाताय सासवड मार्गे दिवा घाट आहे, वरंधा घाट आहे, चंदनपुरी घाट आहे, माळशेज घाट आहे, अनुस्कुरा आहे. पण इथे तुम्हाला काय म्हटलंय? मालवण, वेंगुर्ला, गोव्याकडे जायचंय तुम्हाला. ठीक आहे, ओके. कोणता घाट आहे? फोंडा आणि अंबोली घाट येईल का उत्तर? बघा, 6 नंबरचा क्वेश्चन, फोंडा आणि अंबोली घाट उत्तर येईल का? इलिमिनेशन मेथडनी जावा, उत्तर फटाफट येऊन जातात इलिमिनेशन मेथडनी. ठीक आहे, तर थळघाट आपण बघितलं ना, थळघाट मुंबई नाशिक हे येईल का? नाही येणार. बोरघाट पुणे मुंबई नाही येणार. आंबेनळी घाट किंवा आंबा घाट आपण बघितलं कोल्हापूर रत्नागिरी, हा पण नाही येणार. म्हणजे तुमचं उत्तर येईल फक्त 1 बरोबर. लक्षात आलं? पण इथं तुम्हाला पटकन आठवले पाहिजे की हे घाट कशासाठी उपयुक्त आहेत. लक्षात आलं? असंच तुम्ही राज्यातील शिखरे करा, राज्य विशेष करा, सामान्य ज्ञान वगैरे सगळा पाठ तुम्हाला विचारला जातो. 3 नंबरचा क्वेश्चन बघा, जलविद्युत प्रकल्पावरती क्वेश्चन आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प हा कृष्णा नदीची उपनदी, बरोबर आहे का? बघा, कोयनेवर उभारला आहे, म्हणजे तुम्हाला इथं नद्या आणि त्यांच्या उपनद्या माहीतच असल्या पाहिजेत. जलाशयांची नावं तुम्हाला माहित असली पाहिजेत. तर या धरणाच्या जलाशयाला शिवसागर या नावानं ओळखलं जातं, बरोबर आहे का? किंवा तुम्हाला हाच क्वेश्चन कोयना शिवसागर जोड्या लावामध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. कोयना नदीचे पूर्वेकडील वाहणारे पाणी पश्चिमेकडे वळवून चिपळूण तालुक्यात पोफळी येथे एक वीज निर्मिती केंद्र उभारलेलं आहे. चांगला क्वेश्चन आहे, इव्हन रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तर इथं आपल्याला माहित पाहिजे शिवसागर बरोबर आहे, कोयनेचं पाणी वळवलेलं आहे बरोबर आहे, म्हणजे 1 आणि 2 दोन्ही विधानं बरोबर आहे. ठीक आहे, आता इथं करायचंय काय माहिती का आपल्याला? इथं आपल्याला हे जे काय म्हणतो आपण इथं जलाशय आहेत ना, तर हे जलाशय तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. लक्षात आलं? धरण
नदी आणि धरण हा पाठ तुम्हाला दिलेला आहे पुस्तकामध्ये. भीमा नदीवरती उजनी धरण सोलापूर जिल्ह्याच्या पण जोड्या लावा विचारल्या जाऊ शकतात. गोदावरी आहे, कृष्णा आहे, वेळवंडी आहे, त्याच्यानंतर वैतरणा, तिल्लारी, नीरा, पेंच, सिंदपना, ठीक आहे. गाढवी नदी, तानसा नदी, पैनगंगा, बिंदुसरा, कोयना, कोयना नदीवरती कोयना, हेळवा, सातारा हाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर खूप सारं कंटेंट आहे, जी के फार मोठा भाग आहे, तुम्हाला करावाच लागेल. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राचं जे एकूण क्षेत्रफळ आहे किती आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्यापैकी फक्त 22% क्षेत्रामध्ये खनिज. आपण बघतो की नाही, रफ रफ नकाशा काढते मी महाराष्ट्राचा, हा महाराष्ट्राचा नकाशा आपण समजूया. इथं तुम्हाला खनिजे मिळतात, या भागामध्ये तुम्हाला खनिजे मिळतात, इथं थोडेसे मिळतात. तर हा जो भाग आहे ना, हा पूर्ण ब्लँक जातो, इथं कुठलंही खनिज मिळत नाही. ठीक आहे, ओके. मग इथं काय म्हटलंय, क्षेत्रफळ जेवढं आहे त्याच्या 22% फक्त तुम्हाला खनिज संपत्ती आढळते. त्याची सुद्धा मुख्य दोन क्षेत्र आहे, हे 1 नंबर, हे 2 नंबर. ठीक आहे, इथं थोडंसं मिळतं. पूर्व विदर्भ जर तुम्ही बघितलं, विदर्भ म्हणजे काय, वऱ्हाड म्हणजे काय, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काय, मराठवाडा म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. खतीप सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलंही आहे. तर पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, तर कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर अशी क्षेत्र आहेत. बघा, पूर्व विदर्भ म्हणजे कोणता भाग हे तुम्हाला आधी क्लिअर पाहिजे. सगळ्यात म्हणजे तुम्हाला मॅप क्लिअर पाहिजे. ठीक आहे, तर इथं तुम्हाला जी खनिज संपत्ती आढळते ती 22% क्षेत्रामध्ये आढळते का, पहिला क्वेश्चन. नाही, बरोबर नाही. ओके, म्हणजे हे सेंटेन्स तुमचं चुकीचं आहे. सांगा मला किती टक्के क्षेत्रामध्ये आढळते. बाकी पूर्व विदर्भामध्ये तुम्हाला भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये हा कालचा भाग जसं मी बोलले होते. तर 1 चूक 2 बरोबर. खनिज संपत्तीबद्दल मी तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, बघूया किती विद्यार्थ्यांना येते. तर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्स मध्ये मला याचं उत्तर द्या की किती टक्के क्षेत्रफळामध्ये तुम्हाला खनिज संपत्ती आढळते. ठीक आहे, पुस्तकामध्ये चार्ट दिलेले आहेत. अजूनही मी तुम्हाला वारंवार सांगते की पुस्तकामध्ये चार्ट दिलेले आहेत. चार्ट बघून घ्या, वाचून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात पडणारा जो पाऊस आहे त्याच्या संबंधी कोणतं विधान बरोबर आहे, असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. कोकणामध्ये प्रतिरोध व अभिसरण पाऊस पडतो, पर्जन्याचे प्रकार आहे ते. कोकणात प्रतिरोध पाऊस पडतो, कोकणात आवर्तन व अभिसरण पाऊस पडतो, कोकणात आवर्त पाऊस पडतो. ठीक आहे, ओके. 7 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा, फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर, फक्त 3 आणि 4 बरोबर, फक्त 1 आणि 4 बरोबर. 7 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा. बघा, दोन्ही प्रकारचा पाऊस पडू शकतो का हो, नाही पडू शकत. बरोबर, सिंपल आहे ना. प्रतिरोध आपल्याला माहितीये, हे बघा, हा आहे सह्याद्री, बरोबर, इथं आहे समुद्र, इथं आहे समुद्र. हा जो भाग आहे ना, इथं आहे कोकण, हा भाग कोकणचा, मी पेन चेंज करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा भाग आहे, हा भाग म्हणजे कोकण, सह्याद्रीचा पायथा समुद्राला लागून. ओके, हा आहे पर्जन्य छायेचा प्रदेश, रेन शॅडो एरिया, आणि इथून वारे येतात, इथं मोठा पाऊस देतात. बरोबर, म्हणजे प्रतिरोध पाऊस पडतो इथं. उत्तर आहे दुसरा ऑप्शन. बरोबर, बघा काय येईल उत्तर. उत्तर तुम्ही व्यवस्थित चेक करा, फक्त 2 बरोबर. इथं 2च आहे म्हणून ठीक आहे, पण खालचे ऑप्शन सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा. आता हा क्वेश्चन तुम्हाला संयुक्त पूर्व परीक्षेला पण विचारला होता बघा. प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय, किंवा आवर्त पर्जन्य म्हणजे काय. बरोबर, तर हे पर्जन्याचे जे टाईप आहेत, जर तुम्ही म्हणत असाल की मॅडम आम्हाला थेरी पण शिकवा, तर डेफिनेटली मी तुम्हाला थेरी पण शिकवेन, पण विद्यार्थ्यांचा थेरीमध्ये इतका इंटरेस्ट नसतो. ठीक आहे, त्याच्यामुळं इथं मी तुम्हाला जास्त थेरी देत नाही. पुस्तकामध्ये सगळं आहे, वाचून घ्या. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरींची घनता सांगली जिल्ह्यात असून सर्वात कमी घनता कोकण व नागपूर विभागात आहे. ओके, महाराष्ट्रात तलाव सिंचनाचे प्रमाण जवळपास 15% असून विदर्भातील बहुतेक जिल्ह्यामध्ये तलावाच्या सहाय्याने 60% पाणी पुरवठा केला जातो. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, इथं तुम्हाला काय विचारलंय, कोणती विधाने बरोबर आहे. एकच मिनिट थांबा. चला,
8 नंबरचा क्वेश्चन, विहिरी, तलाव, जलसिंचन याच्यावरती क्वेश्चन कायम येतात. तर सगळ्यात जास्त विहिरींची संख्या कुठं आहे? सांगली, सोलापूर जिल्ह्यामध्ये. सगळ्यात कमी कोकण, नागपूर. ठीक आहे, ओके. म्हणजे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. तलाव जलसिंचन 15% हे लक्षात ठेवा बरं का. बहुतेक जिल्ह्यामध्ये 60% पाणी पुरवठा, म्हणजे हे दोन्ही काय आहेत? बरोबर आहेत. हा क्वेश्चन फार इम्पॉर्टंट आहे. याला IMP करा, कारण या क्वेश्चन मधून तुमचे 5 ते 6 वन लाईनर क्वेश्चन तयार होतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 9 नंबरचा. खालीलपैकी काय म्हटलंय बघा तुम्हाला, खालीलपैकी एकच मिनिट थांबा. तर इथं म्हटलंय तुम्हाला, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांच्या मुख्य भागाचा समावेश अवर्षणाच्या खरीप व रब्बी कृषी हवामानाच्या विभागात होतो? बघा इथं, म्हणून मी तुम्हाला बोलते की जिल्ह्यांची जी प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे ना, ती आपल्याला असायलाच हवी लक्षात. जिल्ह्याची अहमदनगर, सोलापूर, सांगली. अवर्षण म्हटलंय, खरीप आणि रब्बी म्हटलंय. अहमदनगर, भंडारा, गडचिरोली, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, अमरावती, बीड, अकोला. काय इलिमिनेट करू शकतो आपण बघा, काय इलिमिनेट करू शकतो? हवामान टॉपिक आपला इथं क्लिअर असला पाहिजे, तरच तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, ओके. बघा भंडारा, गडचिरोली इकडं पावसाचं प्रमाण जास्त आहे, हा ऑप्शन गेला, म्हणजे हा ऑप्शन गेला. ठीक आहे. कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर भागामध्ये पण पावसाचं प्रमाण चांगलं आहे, हा पण ऑप्शन गेला, हा गेला. अमरावती, बीड, अकोला, हाही ऑप्शन गेला. उत्तर काय आलं तुमचं? फक्त बघा क ऑप्शन हे तुमचं उत्तर येईल, फक्त एक. अहमदनगर, सोलापूर, सांगली अवर्षणाच्या खरीप व रब्बी कृषी हवामान. ओके, लक्षात आलं? सिंपल आहे. जिथं साधं इथं लॉजिक काय लावायचं होतं, कुठं पाऊस जास्त पडतो. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, खालील 2 विधानांवर विचार करा. इतर राज्यांपैकी उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या स्त्रियांचं स्थलांतराचं प्रमाण सर्वात अधिक असले तरी येणाऱ्या पुरुषांच्या प्रमाणाच्या ते 50% कमी आहे. बघा काय म्हटलंय, इतर राज्यांपैकी म्हणजे इतर जे स्टेट आहेत ना, त्या स्टेट मधून आपल्या महाराष्ट्रामध्ये किती स्त्रिया येत आहेत. फॉर एक्झाम्पल MP असेल, UP असेल, बिहार असेल, राजस्थान असेल. तर या सगळ्या राज्यांपैकी ना UP मधून महाराष्ट्रात येणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. ठीक आहे, ओके. आणि पुरुषांच्या प्रमाणाच्या 50%पेक्षा कमी आहे. आपल्याला माहितीये पुरुष स्थलांतर जास्त करतात, कशासाठी? कामासाठी, बरोबर, रोजगारासाठी. ओके. सेकंड सेंटेन्स बघा, कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणाऱ्या स्त्रियांचं स्थलांतर दुसऱ्या क्रमांकाचं असलं तरी ते तेथून येणाऱ्या पुरुषांपेक्षा कसं आहे? अधिक आहे. 2 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला, 2 नंबरचा सेंटेन्स दिलेला आहे. काय येईल उत्तर बघा, कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणाऱ्या स्त्रिया, इथं आपण कर्नाटक लिहूया. तर 1 नंबरला जर बघितलं तर MP मधून स्त्रिया आपल्या राज्यामध्ये येतात, 2 नंबरला कर्नाटकामधून येतात. ठीक आहे, ओके. पण कर्नाटकामधून स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे, पुरुषांचं प्रमाण कमी आहे. MP मधून स्त्रियांचं प्रमाण कमी आहे, पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. लक्षात आलं? म्हणजे मे बी कर्नाटकातून लग्न होऊन मुली येत असतील. ओके, असं असू शकतं. तर 10 नंबरचा क्वेश्चन आपलं उत्तर काय आहे? पहिला ऑप्शन 1 आणि 2 दोन्ही बरोबर. 11 नंबरचा क्वेश्चन बघा, हे थोडंसं मी इरेज करते. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे धुळीची वादळे ही दुर्मिळ आहेत. 1-2 वादळे एप्रिल मे महिन्यात किंवा जूनच्या सुरुवातीला विशेषतः राज्याच्या अंतर्गत भागात तयार होतात. 11 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा इथं तुम्हाला धुळीची वादळ म्हटलेली आहे. तर स्पेसिफिक जर तुम्ही बघितलं, फॅक्च्युअल डाटा आहे, लक्षात ठेवावं लागेल. फक्त इथे तुम्हाला महिने जे आहेत ना ते व्यवस्थित लक्षात घ्या. तर हे विदर्भ भागामध्ये तयार होतात. कुठं होतात? विदर्भ भागामध्ये. ठीक आहे. इथं वनांचं प्रमाण आहे का? अजिबात नाही. साधा सिंपल गोष्ट आहे की नाही. म्हणजे आपण इथं गेस करू शकतो की अरे इथं वनांचं प्रमाण नाहीये, मे बी त्याच्यामुळे असं होऊ शकतं. ठीक आहे.
चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. एकच मिनिट थांबा. बघा पुढचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे इथं की वार्षिक पर्जन्याचं वितरण दिले. ठीक आहे, तुम्हाला काय दिलेलं आहे, वार्षिक पर्जन्य जे आहे ना, तर ह्या वार्षिक पर्जन्याचं वितरण दिलेलं आहे. अतिशय जास्त पाऊस, अतिशय जास्त पावसाचा प्रदेश 300 ते 750. कोकण किनारपट्टीचा चिंचोळा भाग आणि मावळ. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे जास्त पावसाचा प्रदेश 300 सेंटीमीटर अंबोली, महाबळेश्वर, गगनबावडा, माथेरान. भरपूर ठिकाणं एकदम दिल्यामुळं कन्फ्युजन होऊ शकतं. व्यवस्थित वाचा तरच आपल्याला हे जमणार आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, मध्यम पावसाचा प्रदेश मावळाच्या पूर्वेस, उत्तर दक्षिणचा पट्टा, विदर्भ. एक एक याच्यामध्ये एक एक जे ऑप्शन आहेत ना ते इलिमिनेट होऊ शकतात. जर तुम्ही केअरफुली वाचलं ना तर ते तुम्हाला जमेल. जर तुम्ही केअरफुली नाही वाचलं तर नाही जमणार. ठीक आहे, लक्षात आलं. बघा कमी पावसाचा प्रदेश 50 ते 100. इथून तुम्ही उत्तर स्टार्ट करू शकता. अहमदनगर आपण बघितलं होतं अवर्षण, बरोबर. सातारा जिल्ह्यातला काही भाग रेन शॅडो एरियामध्ये येतो का, येतो बरोबर. 13 वरनं उत्तर काढू शकता का तुम्ही, 13 वरून उत्तर काढू शकता. अवर्षणग्रस्त प्रदेश मराठवाडा, खानदेश. एकच मिनिट थांबायला काय झालं, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला बघा काय येईल उत्तर. थांबा एकच मिनिट थांबा, थोडस काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होतो. ओके, चला आलो आपण आपल्या पेजवरती. तर हा क्वेश्चन आपला चालू होता. तर इथे मी तुम्हाला काय बोलले, जो तिसरा ऑप्शन आहे ना तिथून तुम्ही स्टार्ट करू शकता. तर याचं उत्तर काय येईल माहिती का, क ऑप्शन. कसं, अतिशय जास्त पावसाचा प्रदेश म्हटलेला आहे, बरोबर. आपल्याला माहिती आंबोली आहे, महाबळेश्वर आहे, माथेरान, गगनबावडा. एक साठी दुसरा ऑप्शन असलेले दोन पर्याय आहेत. हा पर्याय गेला, हाही पर्याय गेला. जास्त पावसाचा प्रदेश याच्यानंतर कोणता येईल, जास्त पावसाचा प्रदेश सिंपल आहे, कोकण किनारपट्टी, बरोबर. म्हणजे इथं तुम्हाला इलिमिनेशन होईल का, नाही होणार. मध्यम पावसाचा प्रदेश कोणता आहे, मध्यम पाऊस पडतो तिथं मावळच्या पूर्वेला, बरोबर. इथपर्यंत बरोबर आहे. कमी पावसाचा प्रदेश म्हटलाय बघा, तर हा आहे, आताच मी तुम्हाला म्हटलं होतं हा अवर्षणग्रस्त आणि हा कमी पावसाचा. लक्षात आलं. हा क्वेश्चन तुमचे 15 ते 16 क्वेश्चन बनतात इथे. ठीक आहे, म्हणजे वन लाईनर स्पेसिफिक एखाद्या भागाबद्दल जर तुम्हाला विचारलं ना तर इथून तुम्हाला सांगता येईल की बाबा माथेरान कोणत्या भागामध्ये येतो किंवा गगनबावडा कोणत्या भागामध्ये येतो. ठीक आहे, लक्षात आलं. चला पुढे जाऊया आपण. तर असे क्वेश्चन ना तुम्ही व्यवस्थित रिवाइज करून ठेवा जेणेकरून आपल्याला उत्तरं आली पाहिजे. 15 नंबरचा क्वेश्चन बघा. खाली तुम्हाला काही विधानं दिले. 2011 ची जनगणना आहे. तर या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील मुलांच्या लोकसंख्येशी संबंधित, ठीक आहे, मुलांची जी लोकसंख्या आहे ना तर त्या लोकसंख्येशी संबंधित तुम्हाला काही क्वेश्चन आहेत.
बघा पहिलं सेंटेन्स काय आहे, मुलांची लोकसंख्या 1 मध्ये 14.1% होती, 11 मध्ये घटली म्हटलंय, 11.9% झाली. ठीक आहे. घट जी आहे ती घट तुम्हाला कुठे दिली आहे, ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दिलेली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही घट जास्त आहे म्हटले, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातली घट जास्त आहे म्हटलेलं आहे. ओके. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, बघा थोडंसं लॉजिक इथं तुमचं लागू शकतं. 15 नंबरचा क्वेश्चन कसं, तुम्हाला काय म्हटलंय, शहरी आणि ग्रामीण भाग जो कंपॅरिझन करून दिलाय ना त्याच्यावरती तुम्ही थोडं फोकस करा. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातली घट कशी असणार आहे, जास्त असणार. बरोबर. दोन्हीकडे झालेली आहे घट, तर दोन्हीकडे झालेली आहे. एका ठिकाणी होऊ शकते का, नाही, असं होणारच नाही ना, दोन्हीकडे झालेली आहे. त्याच्यामुळं तुमचं उत्तर काय येणार आहे, तुमचं उत्तर डोळे झाकून मी देऊ शकता, सर्व विधानं बरोबर आहेत. भले तुम्हाला ही जी घट आहे ना ही घट ऍक्युरेट माहित नसली तरी सुद्धा असे फार कमी क्वेश्चन येतात जिथं तुम्ही लॉजिक लावून मार्क्स मिळवू शकता. अशा क्वेश्चनचे मार्क म्हणजे बोनस मार्क असतात, जेणेकरून आपल्याला इथं काय म्हणू शकतो, एक्स्ट्रा मार्क थोडेसे गेन होतील. ठीक आहे. ओके. पण हे जर क्वेश्चन तुमचे चुकले तर मग काहीच उपयोग नाही, बाकीच्यांचे बरोबर येणार आणि तुमचे चुकणार, मग कसं आहे, अवघड आहे की नाही. बरोबर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्णकटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रामध्ये आहे. काय म्हटलंय बघा, महाराष्ट्रामध्ये उष्णकटिबंधीय दमट पानझडी अरण्ये आणि उष्णकटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास कसे आहेत, सारख्या क्षेत्रामध्ये आहेत. वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यांच्या 1/3 हे क्षेत्रात नाहीत असं म्हटलंय. चांगला क्वेश्चन आहे बघा, खूप चांगला क्वेश्चन आहे. आता कसं करायचं, तर वनांचं जे वर्गीकरण आहे ना, सगळ्यात महत्वाचं वनांचं वर्गीकरण आपल्याला माहीतच पाहिजे. त्याचे एक्झाम्पल पण आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे फक्त तेवढंच वाचून आपल्याला चालेल का, अजिबात नाही. आपल्याला बराच जो भाग आहे ना तो इथं कंपल्सरी आपल्याला कव्हर करावाच लागतो. तर उष्णकटिबंधीय दमट पानझडी अरण्ये आणि उष्णकटिबंधीय काटेरी सारख्या क्षेत्रामध्ये आहेत का, बरोबर आहे का. इथं पण तुम्हाला काय करावं लागेल, पर्जन्य थोडंसं आठवावं लागेल. बरोबर. पर्जन्य बरोबर आहे ना, खूप कमी भागामध्ये खूप चांगला पाऊस पडतो. वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी अरण्याच्या 1/3 क्षेत्रात नाही, हे चुकीचं आहे. बरोबर आहे, हे चुकीचं आहे. फक्त पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. इतके अवघड तर तुम्हाला विचारणार नाही, पण आपण काय करतोय, आपण सगळ्या बाजूने इथं तयारी करतोय. लक्षात ठेवा बरं का, सगळ्या बाजूने आपण तयारी करतोय. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील घाट विचारात घ्या. पाठीमागं पण मी तुम्हाला घाट एक्सप्लेन केले होते बघा, डेफिनेटली केले होते. सगळे घाट मी तुम्हाला एक्सप्लेन केले होते. आंबा घाट, फोंडा घाट, आंबोली घाट काय विचारले, कोल्हापूर जिल्ह्यातून केलेला आहे एक्सप्लेन. त्याच्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर देऊ शकता. ठीक आहे. ओके. तर इथं 19 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल, तिन्ही. बरोबर. आंबा, फोंडा, आंबोली आपण तिन्ही घाट बघितले होते. तर कोल्हापूर जिल्ह्यातून कोणत्या घाटातून कोकणात, आंबा घाटामधून पण तुम्ही उतरू शकता, फोंडा घाटामधून पण उतरू शकता आणि आंबोली घाटामधून पण तुम्ही उतरू शकता. ठीक आहे, लक्षात आलं. चला पुढे बघूया आपण पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. खालील विधाने विचारात घेऊन दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा. पाली, महाड महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी 2 स्थानं कुठे आहेत, रायगड जिल्ह्यामध्ये आहेत असं म्हटलंय इथं. सेकंड दिलेला आहे, त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ओके.
नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे पहिलं विधान योग्य आहे. पाली महाड अष्टविनायक, त्याच्यानंतर 12 ज्योतिर्लिंग, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. हे मी तुम्हाला पाठीमागं पण बोलले होते. सो आपलं उत्तर काय येईल इथं बघा, 20 नंबरचा क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर आहे, दोन्ही विधानं बरोबर आहेत. पाली महाड 2 स्थानं रायगड जिल्ह्यामध्ये आहेत का? आहेत. बाकीचे स्थानं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ही मूर्ती बौद्ध लेणी घारापुरी कुठं आहेत? रायगड जिल्ह्यामध्ये. म्हणजे दोन्ही विधानं इथं बरोबर आहेत. क्वेश्चन फार सोपे आहेत बघा, फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन जास्त असली पाहिजे. तुम्ही कशा पद्धतीनं वाचलंय, किंवा तुम्ही वरवर वाचले का, किंवा तुम्ही फक्त क्वेश्चन आन्सर टिक मार्क केले, हे इथून लक्षात येतं की आपण अभ्यास कशा प्रकारचा केलेला आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चल, पुढचा क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील एकूण नागरी लोकसंख्येच्या डॅश डॅश इतकी नागरी लोकसंख्या बृहन्मुंबई नागरी संकुलात एकवटली आहे. 24.4%, 27.5%, 21 नंबरचा क्वेश्चन, बृहन्मुंबई नागरी संकुल. तर इथे जर तुम्ही बघितलं तर 40 बघा, 27-24 तर नाही येणार, 36-40 मध्ये तुमचं कन्फ्युजन असू शकतं. 40.5%. ठीक आहे. ही जी लोकसंख्या आहे ना, तर ही लोकसंख्या इथं एकवटलेली आपल्याला दिसून येते. ओके, क्लिअर. चला, पुढचा क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई नाशिक लोहमार्ग कोणत्या घाटातून गेलेला आहे? जसं मी बोलले ते थळ कसारा दोन्ही तुम्हाला देतात. तळळी घाट हे नवीन आहे. माळशेज आणि अनुस्करा. काय उत्तर बघा, उत्तर काय? तडळी घाट कुठे येतो सांगू शकता? तडळी घाट जो आहे ना, तो कुठे येतो? आंबोली घाटाला तडळी घाट असं नाव देतात का? तुमच्यासाठी क्वेश्चन. 24 नंबरचा क्वेश्चन आन्सर काय आहे बघा, उत्तर आहे पहिला ऑप्शन, मुंबई नाशिक थळ कसारा घाटातून गेलेला आहे. सांगितलं होतं मी तुम्हाला आन्सर याचं, त्याच्यामुळे इथं काही तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे. 25 नंबरचा क्वेश्चन बघा, तौला सप्तशृंगी अंकाळी टंकाळी सूरपालनाथ ही उंच ठिकाणं कोणत्या डोंगर रांगामध्ये आहेत? मेळघाट, सातमाळा, अजिंठा, बालाघाट. कोणत्या डोंगर रांगामध्ये येतात? आधी आपल्याला सगळ्या डोंगर रांगा माहित पाहिजे. पहिली गोष्ट, डोंगर रांगा माहित पाहिजेत, शिखरं माहित पाहिजेत. पुस्तकामध्ये दिलेलं आहे का? दिलेलं आहे. पुस्तकामध्ये जेव्हा तुम्ही बघताना तेव्हा तिथं तुम्हाला शिखर, उंची, जिल्हा, पर्वत हे सगळं दिलेलं आहे. शिखर, उंची, जिल्हा आणि पर्वत. ठीक आहे. ओके. तर इथे तुम्हाला कळसुबाई, अहमदनगर जिल्हा, सह्याद्री पर्वत सगळं सह्याद्रीमध्येच येतं. बैराट, चिखलदरा गाविलगड मध्ये येते. लक्षात घ्या, बैराट आणि चिखलदरा गाविलगड मध्ये येतं. हनुमान शिखर जे आहे ते गाळणा डोंगर रांगेमध्ये येतं. हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. सह्याद्रीच्या ज्या उपशाखा आहेत ना, त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. ओके. आता इथे तुम्हाला किल्ले विचारले जाऊ शकतात. जसं तुम्हाला अष्टविनायक विचारली, अष्टविनायकाचं पण एक्सप्लेनेशन मी देते. थेऊर, चिंतामणी पुणे, रांजणगाव पुणे, मोरगाव पुणे, ओझर पुणे, लेण्याद्री पुणे. ठीक आहे. महड आणि पाली रायगड आणि सिद्धटेक अहमदनगर. 2 रायगडमध्ये, 1 अहमदनगरमध्ये, बाकीचे सगळे पुण्यामध्ये. गुफा मंदिरं तुम्हाला अजिंठा, कार्ला, भाजे, बेडसा, पितळखोरा, एलिफंटा, पांडवलेणी, कानेरी. मुंबई उपनगरामध्ये कानेरी, पांडवलेणी. नाशिकमध्ये एलिफंटा, घारापुरी, पितळखोरा, औरंगाबाद. सगळं तुमचं हे तोंडपाठ असलं पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. चला, तर उत्तर काय येईल बघा. 25 नंबरचा क्वेश्चन. सोपे क्वेश्चन आहेत, काहीही अवघड नाही याच्यामध्ये. बी ऑप्शन, सातमाळा डोंगर रांगामध्ये. ठीक आहे. सातमाळा डोंगर रांगामध्ये. अमरावती जिल्ह्यामध्ये डॅश डॅश स्थित आहे. काय स्थित आहे अमरावती जिल्ह्यामध्ये असं तुम्हाला विचारलंय? मेळघाट आहे, पयनघाट आहे, राजूर घाट आहे, दोन्ही आहेत. 26 नंबरचा क्वेश्चन.
दोन्ही आहे बरोबर. मेळघाट आहे, पैनघाट आहे, राजूर घाट नाही. का नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोणार सरोवराचा उल्लेख प्राचीन आणि मध्ययुगीन साहित्यामध्ये आढळतो. आढळतो का? आढळतो. कोणत्या साहित्यामध्ये आढळतो असं तुम्हाला दिलेलं आहे. लोणार सरोवराचा जो उल्लेख आहे तो प्राचीन मध्ययुगीन मध्ये आढळतो. कोणत्या याच्यामध्ये आढळतो? स्कंदपुराण, पद्मपुराण, रिहला, आईन ए अकबरी, शाकुंतल. फक्त 4 आणि 5, फक्त 1 2 4, फक्त 1 2 5, फक्त 3 आणि 5. तर लोणार सरोवर जे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते तुम्ही मला आधी सांगा कमेंट बॉक्समध्ये. बघा जे जे क्वेश्चन मी तुम्हाला विचारलेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथे स्कंद पुराणामध्ये आढळतो, पद्ममध्ये पण आढळतो, रिहिलामध्ये आढळत नाही, शाकुंतलमध्ये पण आढळत नाही, आईन ए अकबरीमध्ये आढळतो. ठीक आहे. आपल्याला असं वाटत असेल की शाकुंतलमध्ये आढळतो, पण शाकुंतलमध्ये आढळत नाही. आईन ए अकबरी जो आहे ना त्याच्यामध्ये हा आढळतो. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. इथं काय विचारलाय तुम्हाला क्वेश्चन? क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की शिरसाळा आणि बुलढाणा ही ठिकाणं कोणत्या डोंगररांगामध्ये आहेत? अजिंठा डोंगररांगा, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा, महादेवाचे डोंगर. महादेव, शंभू महादेव हे जे कन्फ्युजन आहे ना हे डोक्यातून काढून टाका. इतका काही आयोग विचार करत नाही आणि जरी आपण अपोज केलं तरी क्वेश्चन काही रद्द होत नाही. तर हे जे डोंगररांगा आहेत ना महादेव तर खालच्या साईडला येतात, हे नाहीत येणार. अजिंठ्याच्या डोंगररांगा बरोबर. 28 नंबरचा क्वेश्चन आहे अजिंठा डोंगररांगा. आता तुम्हाला इथं मी क्वेश्चन विचारते, अजिंठा डोंगर जे आहेत ना किंवा अजिंठा डोंगररांगा, तर या अजिंठा डोंगररांगेबद्दल आपण काय सांगू शकतो? सातमाळा अजिंठा डोंगररांगा जे आपण म्हणतो ना, सह्याद्री पर्वताच्या 3 प्रमुख डोंगररांगा आहेत ना त्याच्यापैकी आहे बरोबर. कशी आहे अजिंठा? ही तुटक तुटक आहे बघा. तिची साधारण दिशा पश्चिम पूर्व आहे. गोदावरी तापी नद्यांच्या खोऱ्यांना वेगळं करते किंवा हिची सुरुवात जी आहे ती नाशिक जिल्ह्याच्या वायव्येकडील सुरगाणा तालुक्यातून होते किंवा पश्चिम भागाला सातमाळा डोंगर तर नाशिक जिल्ह्यातील मनमाड पासून पुढे अंकाई टंकाई पासून यांनाच अजिंठा डोंगर म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. ओके. देवगिरीचा किल्ला, अजिंठा वेरूळची लेणी याच डोंगर रांगेमध्ये येतात. हे सगळं आपल्याला इथं माहित पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बुलढाणा जिल्ह्याच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा. बुलढाणा जिल्हा पूर्ण पैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यात वसला आहे. पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगर रांगामध्ये देऊळघाट येथे उगम पावते. लोणार हे खाऱ्या पाण्याचं सुप्रसिद्ध सरोवर बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यामध्ये आहे. प्राचीन काळी लोणार सरोवर लवण तीर्थ या नावाने ओळखले जात होते असा उल्लेख पुराणात सापडतो. चौथा क्वेश्चन, चौथं सेंटेन्स, कोणती विधानं बरोबर आहेत असं तुम्हाला म्हटलंय? फक्त 1 2 3, फक्त 2 3, फक्त 2 4 आणि फक्त 1 आणि 3. बघा 32 नंबरचा क्वेश्चन आहे. 32 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय असेल बघा. पूर्णा पैनगंगा बरोबर आहे. बुलढाणा जिल्हा पूर्णा पैनगंगा खोऱ्यामध्ये. पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजिंठा डोंगररांगामध्ये देऊळ घाट येते. लोणार हे खाऱ्या पाण्याचं सुप्रसिद्ध सरोवर बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यामध्ये आहे. ठीक आहे. ओके. लवण तीर्थ असा पुराणात सापडतो का? नाही सापडत बघा. उत्तर काय आहे मग तुमचं 32 नंबरचा क्वेश्चन? पहिला ऑप्शन. फक्त 1 2 आणि 3. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. 33 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्राचीन खडक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गड हिंगलज व राधानगरी परिसरात आढळतो? कडप्पा, ग्रॅनाइट, ग्रॅबो आणि पट्टिताश्म. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्राचीन खडक कोल्हापूर जिल्ह्यात सापडतो? जर आपण इथं बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कडप्पा प्रकारचा खडक सापडतो. ठीक आहे. कडप्पा. ओके. भूशास्त्रीय रचना जी आपण म्हणतो खतीब सरांच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे किंवा ठोकळ्यामध्ये पण दिलेली आहे. नक्की वाचून घ्या. ओके.
तर पुढचा क्वेश्चन बघा, नदी प्रणालीवरती आहे. सिंदफणा नदीच्या बाबतीत कोणतं विधान चुकीचं आहे असं तुम्हाला विचारलंय. सिंदफणा गोदावरीची महत्वाची उपनदी आहे. आहे का? बघा, उगम बीड जिल्ह्यामध्ये आहे का? कोणत्या तालुक्यामध्ये आहे? सेपरेट क्वेश्चन पण विचारले जातात. परभणी जिल्ह्याच्या सीमेवर मंजरत येथे गोदावरीला मिळते का? म्हणजे एखाद्या नदीबद्दल विचारताय तर सगळी इन्फॉर्मेशन विचारली जाते. माजलगाव येथे तिच्यावर कॉन्क्रीट धरण बांधण्यात आलेलं आहे. 34 नंबरचा क्वेश्चन बघा, इथं सिंदफणा गोदावरीची उपनदी आहे. उगम पण बरोबर आहे. मंजरत येथे गोदावरीला मिळते, पण माजलगाव इथं कॉन्क्रीट धरण नाही बांधले. हे विधान चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. कृषी विद्यापीठावरती क्वेश्चन विचारतात. इव्हन जे आपल्या महाराष्ट्रातले विद्यापीठ आहेत ना, त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. महाराष्ट्रातल्या संस्था असतील. कृषी विद्यापीठ किती आहेत बघा, 5 आहेत. बरोबर, महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर 5 आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ 1969 ची स्थापना आहे, राहुरी अहमदनगर. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 1969 अकोला. बरोबर. तिसरा आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 1972 दापोली रत्नागिरी. त्याच्यानंतर आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ 1972 परभणी. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ 2000 नागपूर. ठीक आहे, ओके. याच्यापैकी तुम्हाला विचारलंय पंजाबराव देशमुख, तर हे मोरणा नदीच्या अकोला शहर जिथं हे कृषी विद्यापीठ आहे, तर मोरणा नदीच्या दोन्ही तीरावरती वसलेलं आहे. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. असंच तुम्हाला विधी विद्यापीठाबद्दल पण क्वेश्चन येऊ शकतो. कृषीतर विद्यापीठ जी आहेत ना, ती 16 आहेत. विधी विद्यापीठ 3 आहेत. राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबई, राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर आणि राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबाद. ठीक आहे, ओके. 2014, 2016 आणि 2017 ची त्याची आहे स्थापना. बाकी 16 विद्यापीठामध्ये तुम्हाला मुंबई, तुकडोजी महाराज, सावित्रीबाई फुले, SNDT, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी विद्यापीठ, संत गाडगेबाबा, यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान, बहिणाबाई चौधरी, रामानंद तीर्थ, कवी कुलगुरू कालिदास, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान, पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर, गोंडवाना आणि होमी भाभा राज्य विद्यापीठ 2019. टोटल 16 तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पुस्तकामध्ये चार्ट दिलेले आहेत. स्थापना आणि स्थान तुम्हाला तिथं मिळून जाईल. ठीक आहे, ओके. 30 नंबरचा क्वेश्चन बघा, 1424 मीटर उंचीवरील डॅश डॅश हे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर. आताच मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं होतं. भीमाशंकर, हरिश्चंद्रगड, नागपणी आणि जीवनधाम. 30 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा, बी ऑप्शन हरिश्चंद्रगड. ठीक आहे, हरिश्चंद्रगड 1424 मीटर उंचीवरील हरिश्चंद्रगड हे अहमदनगर जिल्ह्यातलं सर्वोच्च शिखर आहे. पुढचा क्वेश्चन अगेन तुम्हाला घाटावरतीच आहे. काय विचारलाय क्वेश्चन बघा, बोरघाट आणि वरंदा घाट हे 2 घाट उतरून कोणत्या जिल्ह्यातून कोकणामध्ये येता येतं? सातारा, अहमदनगर, पुणे आणि कोल्हापूर. 31 नंबरचा क्वेश्चन. तर इथं जर आपण बघितलं तर आपल्याला पुण्याला येता येतं. बरोबर, कुठे येता येतं? पुण्याला येता येतं. अवघड आहेत का क्वेश्चन? अवघड नाही आहेत, पण जर तुम्ही एक्सप्लेनेशन व्यवस्थित ऐकत असाल किंवा एक्सप्लेनेशन व्यवस्थित करत असाल तर तुमचं उत्तर इथं येऊन जातं. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1763 मध्ये थोरले माधवराव पेशवे आणि हैदराबादचा निजाम यांच्यामधील इतिहास प्रसिद्ध लढाई जिथं घडून आली ते राक्षस भुवन हे ठिकाण बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आहे? माजलगाव, बीड, पाटोदा, गेवराई. 35 नंबरचा क्वेश्चन, गेवराई. बरोबर, कुठं आहे? गेवराईला आहे. लक्षात आलं. खालीलपैकी 3 घराण्यांनी लातूर परिसरामध्ये बघा काय दिले, खालीलपैकी 3 घराण्यांनी लातूरमध्ये सत्ता प्रस्थापित केली. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आपण बघतोय. 4थं विसंगत घराणं कोणतं? चला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता. कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, ओके. ओके, जस्ट एकच मिनिट थांबा. पुढचा बघा क्वेश्चन. तर 36 नंबरचा क्वेश्चन इथं आपल्याला माहिती आहे राष्ट्रकूट घराणं होतं. बरोबर. सॉरी, चालुक्य होतं, सातवाहन पण होतं. गुप्ता डायनेस्टी आपल्याकडे नव्हती. बरोबर, गुप्ता नव्हती, लक्षात घ्या.
पुणे जिल्ह्यात मोडणारे गड तुम्हाला विचारले. चांगला क्वेश्चन आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मोडणारे गड. अगेन आपण जर पुस्तक काढलं, मी पुस्तक बघूनच तुम्हाला सांगते, तर पुस्तकामध्ये ना तुम्हाला चार्ट दिले. ठीक आहे, चार्ट मध्ये तुम्हाला जिल्हे सॉरी किल्ले आणि जिल्हे दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आपण बघूया आता. बघा, तोरणा राजगड तुम्हाला पुणे जिल्ह्यातले विचारले. पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला सिंहगड, पुरंदर, शिवनेरी, राजगड, लोहगड, हरिश्चंद्रगड, तोरणा, ज्याला इथं तुम्हाला प्रचंडगड असं सुद्धा नाव दिलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हाला रायगड, कर्नाळा, लिंगाणा, द्रोणागिरी, सुधागड, अवचितगड, सागरगड, तळे, घोसाळे, खांदेरी, उंदेरी, कासा, मुरुड, जंजिरा हे मिळतात. त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये तुम्हाला प्रतापगड, सज्जनगड, मकरंदगड, कमळगड, वसंतगड, केंजळगड, अजिंक्य तारा हे मिळतात. वर्धनगड, पांडवगड. कोल्हापूरमध्ये तुम्हाला पन्हाळा, विशाळगड, भुदरगड, गगनगड. पालघरमध्ये आहे, ठाण्यामध्ये आहेत, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक. पण आपल्याला इथं क्वेश्चन काय विचारलाय? क्वेश्चन तुम्हाला फक्त पुणे जिल्ह्याबद्दल विचारलेला आहे. तर राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, पुरंदर, विचित्रगड हे तिन्ही पण मिळतात. ठीक आहे. 37 नंबरचा क्वेश्चन बघा, डी ऑप्शन. ओके, सोपे आहेत की नाही क्वेश्चन? सोपे आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, इथं क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, फक्त कंटेंट जे आहे ना आपलं, ते कंटेंट खूप चांगलं वाचलेलं असलं पाहिजे. ही गोष्ट मात्र तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. चला बघा, तर उत्तर काय येईल आपलं बघा. भंडारा गावाजवळ बांधण्यात आलेल्या विल्सन बंधारा किंवा भंडारदरा धरण या 2 टेकड्यांदरम्यान पसरलेला आहे. कोणत्या टेकड्यांदरम्यान पसरलेला आहे असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. कळसुबाई, बालेश्वर. त्याच्यानंतर आहे बालेश्वर, गायखुरी. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे इथं महादेवाचे डोंगर, कळसुबाई, सातमाळा, अजिंठा. 38 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय? पहिला ऑप्शन कळसुबाई आणि बालेश्वर. ठीक आहे, तर इथलं उत्तर आहे कळसुबाई आणि बालेश्वर. विल्सन बंधारा, भंडारदरा धरण, कळसुबाई आणि बालेश्वर. उत्तर तशी तुम्हाला इथं कन्फ्यूज करणारे आहेत, पण आपण जर आपलं काय म्हणतो, आपला अभ्यास जर खूप चांगला असेल तर तुम्हाला इतकी अडचण इथं येत नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. चालुक्य काळी बीड शहराचं नाव काय होतं असं म्हटलंय? अंबानगर, चंपावती नगर, भीर आणि प्रतिष्ठान. जुनी नावं आणि नवी नावं किंवा प्राचीन नावं क्वेश्चन विचारला जातो. उत्तर आहे बी ऑप्शन, चंपावती नगर. लातूर जिल्हा डॅश डॅश येथे दुधापासून भुकटी तयार करण्याचा कारखाना आहे. निलंगा, उदगीर, सास्तूर आणि औसा. 40 नंबरचा क्वेश्चन बघा. तर आपण जर बघितलं लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर हे जे ठिकाण आहे ना, उदगीर, तर उदगीर येथे दुधापासून भुकटी तयार करण्याचा कारखाना आहे उदगीर या ठिकाणी. ठीक आहे, ओके. 41 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलाय, कोणतं शहर पितळी भांडी बनवण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? व्यवसायासाठी प्रसिद्ध असणारी शहरं तुम्हाला विचारली जातात. भंडारा हे जे आहे ना, भंडारा हे प्रसिद्ध आहे. ओके, भंडारा हे प्रसिद्ध आहे, लक्षात घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. कुंथलगिरी हे दिगंबरपंथी जैनांचं तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठीक आहे, तीर्थक्षेत्रावरती क्वेश्चन आपल्याला येतो.
उत्तर काय येईल बघा. कुंतलगिरी कुठं येतं? कुंतलगिरी येतं उस्मानाबाद मध्ये. ठीक आहे, उस्मानाबाद मध्ये. ओके. 46 नंबरचा क्वेश्चन बघा. समर्थ रामदासांचे निवासस्थान समर्थांनी स्थापन केलेलं श्रीराम मंदिर याच्यामुळे प्रसिद्धी पावलेलं सातारा जिल्ह्यातील चाफळ हे क्षेत्र कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे असं तुम्हाला विचारले. कृष्णा, नीरा, मांड आणि कोयना. तर हे मांड नदीच्या काठी आहे. ठीक आहे, कुठं आहे? हे आहे मांड नदीच्या काठी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वेरूळ येथील कैलास लेणे खोदण्याचं जे श्रेय आहे, पाठीमागचा क्वेश्चन आपण बघितला की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणते घराणे होऊन गेलेले आहेत, बरोबर. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य. तर उत्तर काय असेल आपलं बघा. वेरूळचे जे लेणे आहेत ना ते राष्ट्रकूट घराणा जो आहे ना, तर त्या राष्ट्रकूट घराण्यातील राजाला आपल्याला इथे काय करावं लागेल, त्याचं श्रेय द्यावं लागेल. लक्षात आलं? क्लिअर. त्याच्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. जिल्हे आणि किल्ले जसं मी एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला, तर त्यांच्या जोड्या दिल्यात. कोणती जोडी चुकीची आहे असं म्हटलंय. तोरणा, प्रचंडगड, पुणे, प्रतापगड, जावळी, सातारा, देवगिरी, दौलताबाद, औरंगाबाद, रांगणा, गगनबावडा. ठीक आहे, रांगणा, गगनबावडा. 48 नंबरचा क्वेश्चन डी ऑप्शन तुमचा बरोबर आहे. इथं गगनबावडा मी तुम्हाला सांगितलं होतं, मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगा. बाकी तोरणा, पुणे आपण पाठीमागं पण बघितलं होतं. प्रतापगड सांगितला होता तुम्हाला मी. कोल्हापूरचे प्रत्येक जिल्ह्यातले मी तुम्हाला किल्ले सांगितले होते. तर रांगणा किल्ला कुठे येतो? पुणे जिल्ह्यामध्ये येतो. तर हा आहे चुकीचा ऑप्शन. बाकीचे जे 3 ऑप्शन आहेत ते बरोबर आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा 52 नंबरचा. कोणती विधाने योग्य आहेत? पहिलं सेंटेन्स तुम्हाला दिलेलं आहे. वर्धा जिल्हा, जिल्हा चेक करा, ठिकाण चेक करा. पुलगाव हे शहर कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. बरोबर आहे का बघा. भारत सरकारच्या दारुगोळ्याचे जे कोठार आहे त्याच्यामुळे प्रसिद्धीला आलेलं पुलगाव हे शहर वर्धा नदीकाठी आहे. कापसाची बाजारपेठ आहे, दारुगोळ्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि गरमसूर हे वर्धा जिल्ह्यातलं सर्वात उंच शिखर आहे. काय येईल बघा उत्तर. 52 नंबरचा क्वेश्चन खूप चांगला क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन मधून इन्फॉर्मेशन फार मोठी कव्हर होते, ते सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे, ओके. तर इथे लक्षात ठेवा, वर्धा जिल्ह्यामध्ये जे पुलगाव हे शहर आहे कापसाची मोठी बाजारपेठ आहे. किंवा तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाची मोठी बाजारपेठ आहे. तर तुमचं उत्तर काय राहील? तुमचं उत्तर राहील वर्धा. ठीक आहे. भारत सरकारच्या दारुगोळ्याचं जे कोठार आहे त्याच्यामुळे प्रसिद्धीला आलेलं पुलगाव हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? वर्धा नदीच्या काठी आहे. नदी आणि त्याच्या काठी असलेली शहर. सर्वात उंच शिखर बघा वर्धा कोणत्या भागामध्ये येतो ते तुम्हाला आधी माहित पाहिजे. म्हणजे 1, 2 आणि 3 तिन्ही तुमचे सेंटेन्स बरोबर आहेत. ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन बघा. गरम पाण्याचे जे झरे आहेत ना, या गरम पाण्याच्या झऱ्यामुळं प्रसिद्धीला आलेलं तानसा नदी काठचं वज्रेश्वरी हे जे स्थळ आहे, कोणतं स्थळ? वज्रेश्वरी. हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात वसलेलं आहे असं तुम्हाला म्हटलंय? रायगड, ठाणे, रत्नागिरी, मुंबई उपनगर. 53 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. तर हे वज्रेश्वरी ठिकाण ठाणे जिल्ह्यामध्ये. खूप साऱ्या शाळांच्या सहली वगैरे जातात किंवा तुम्ही सुद्धा तुमच्या शाळांमध्ये असताना सहलीला गेले असाल. वज्रेश्वरी कुंड आहेत बघा असे गरम पाण्याचे. ठीक आहे. पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश हा किल्ला बोरघाटाच्या मुखाशी वसलेला आहे. बघा पुणे जिल्ह्यातला कोणता किल्ला आहे जो बोरघाटाच्या मुखाशी आहे? 54 नंबरचा क्वेश्चन सिंपल आहे, लोहगड आहे. बरोबर आहे. काय आहे? लोहगड आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली तुम्हाला डोंगरी किल्ले दिलेले आहेत. खाली काय दिलेले आहेत तुम्हाला? डोंगरी किल्ले दिलेले आहेत. आणि हे किल्ले ज्या जिल्ह्यामध्ये वसलेले आहेत, जसं मी तुम्हाला किल्ले आणि जिल्हे जोड्या लावाबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती तसंच तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. त्यापैकी अचूक जोड्या ओळखा असं तुम्हाला म्हटलंय. मनोहरगड, रत्नागिरी, अर्नाळा, ठाणे, रतनगड, अहमदनगर, नरनाळा, अकोला. 57 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा. फक्त 2 आणि 4. बरोबर. अचूक जोडी आहे रतनगड, अहमदनगर, नरनाळा, अकोला. अर्नाळा किल्ला कुठे येतो? ठाण्यामध्ये येतो? नाही येत. मी तुम्हाला सांगितलं होतं, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा अर्नाळा किल्ला कुठे येतो. किल्ले आणि जिल्हे मी तुम्हाला पाठीमागचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना सांगितलेलं होतं आणि हेही मी तुम्हाला सांगितलं होतं की कर्नाळा रायगड मध्ये येतो. बरोबर. कर्नाळा रायगड मध्ये येतो. अर्नाळा कुठे येतो बघा.
अर्नाळा. कर्नाळा तर मी सांगितले. आता अर्नाळा मला सांगा. अर्नाळा पालघरमध्ये येतो, बरोबर. सागरी किल्ला आहे, त्याच्यामुळं उत्तर काय आलं तुमचं? 2 आणि 4. श्रीक्षेत्र भीमाशंकरशी संबंधित कोणती विधानं सत्य नाहीत? बघा, सत्य विचारलेत का असत्य विचारलेत ते देखील केअरफुली बघणं फार इम्पॉर्टंट असतं. लक्षात आलं? काय विचारलंय तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक गणलं जाणारं भीमाशंकर हे क्षेत्र पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात सह्याद्री पर्वतराजीत वसलेलं आहे. बरोबर आहे का? बघा, भीमाशंकर येथील मंदिराच्या बांधकामाचं श्रेय नाना फडणवीस यांना दिलं जातं. बरोबर आहे. 58 नंबरचा क्वेश्चन. सत्य नाही, कारण का ही दोन्ही विधानं बरोबरच आहेत, म्हणजे ना 1 ना 2. अशा क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन आपल्याला होऊ शकतं. तर आपण बघत होतो खडकांचे प्रकार. आपण कुठेपर्यंत आलोय बघा. तर याच्यावरती मी तुम्हाला बोलले होते की कंबाईनला क्वेश्चन येतात. राज्यसेवेच्या एक्झाम मध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावरती जास्त क्वेश्चन नसतात. ठीक आहे, ओके. चला कंटिन्यू करूया. आपण बघत होतो अग्निजन्य खडक. याच्यामध्ये आपण बघितलं होतं अंतर्गत अग्निजन्य खडकांचे प्रकार. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये आपण डाईक पर्यंत आलो होतो. बघा, डाईक म्हणजे काय? जेव्हा अंतर्गत भागातील, आपण बघतो इथं, जेव्हा अंतर्गत भागातील लावारस भूपृष्ठातील भेगांमध्ये शिरतो आणि काय होतं, आणि इथं आपल्याला भूपृष्ठावर न येता त्याच ठिकाणी उभ्या भिंतीसारख्या अवस्थेत तो थंड झालेला दिसतो, त्याला काय म्हणतो आपण? डाईक असे म्हणतो. ठीक आहे. त्यांचा आकार, जाडी आणि लांबी कशी असते? अनियमित असते. एक डाईक 500 किलोमीटर लांब, 8 किलोमीटर रुंदीचा आहे. महाराष्ट्रात जर आपण बघितलं, नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार आणि साक्री तालुक्यात तुम्हाला अनेक डाईक मिळतील, जे कसे आहेत? परस्परांना समांतर आहेत. ठीक आहे. स्टॉक भूपृष्ठाला पडलेल्या उभ्या भेगाचे असतात ना, तर त्या उभ्या भेगांमध्ये अडकून राहिलेला लावारस थंड होतो, त्याला गोलाकार उभ्या स्तंभासारखा आकार प्राप्त होतो, त्याला आपण काय म्हणतो? स्टॉक असं म्हणतो. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर मनमाड जवळ काय आढळतात? स्टॉक आपल्याला आढळतात. ठीक आहे. इथे बघा, इथे तुम्हाला स्टॉक दिसतात, हे आहेत स्टॉक. ओके, इमेजेस बघून घ्या, कारण का माहिती का, याच्यावरून पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. डाईक असेल, सेल असेल, लॅकोलिथ आहे, मॅग्मा आहे, इथं पण तुम्हाला स्टॉक दिलेला आहे, नेक आहे, बॅथोलिथ आहे. ओके, क्लिअर. चला तर पुढे बघा, भूपृष्ठ अंतर्गत भागात क्षितिज समांतर भेगा पडलेल्या असतात. लावारस वर येताना त्या भेगांमध्ये फिरून काय होतं? तिथंच थंड होतो आणि त्याच्यापासून जे आडवे खडक तयार होतात त्यांना काय म्हणतात? सील म्हणतात. आणि या प्रकारचा खडक कसा असतो? फारच कठीण असतो. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट आपण बघूया पुढं. इथं तुम्हाला रिअल डाईक्स दाखवलेले आहेत बघा, वोल्कॅनिक नेक्स पण दाखवलेले आहेत. इथं डाईक तुम्हाला दिसून येत आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, रासायनिक गुणधर्मानुसार जर आपण बघितलं तर पुन्हा अग्निजन्य खडकांचे प्रकार पडतात. याच्यामध्ये आम्लधर्मीय खडक आहे. आम्लधर्मीय अग्निजन्य खडकामध्ये सिलिकाचे प्रमाण किती असतं? 80% असतं. हेच आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, चुना यांचं प्रमाण 20% असतं. खडक कसे असतात? वजनाने हलके असतात, रंग फिक्कट पिवळा असतो, घट्ट लावानुसार त्याची काय होते? निर्मिती होत असते. ठीक आहे. उंची पण जास्त असते पण विस्तार कमी असतो. ग्रॅनाइट हे आम्लधर्मीय खडकाचं एक्झाम, म्हणजे ते अग्निजन्य खडकाचं एक्झाम्पल आहे, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही सब टाईप केले तर ते आम्लधर्मीय अग्निजन्य खडकाचे प्रकार आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, अल्कधर्मीय बघा, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 40% सिलिका, 40% मॅग्नेशियम, आयर्न ऑक्साईड आणि इतर पदार्थ 20%. खडकाचा रंग काळा असतो, झीज लवकर होते. बेसॉल्ट हे आहे अल्कधर्मीय खडकाचं उदाहरण. पातळ लावारसापासून हे तयार होतात, त्याच्यामुळे काय होतात? दूरवर पसरलेले असतात. ठीक आहे, ओके. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट आपण पुढे बघूया. अग्निजन्य खडकांचे गुणधर्म जर तुम्ही बघितले तर अग्निजन्य खडकातील स्फटक कशी असतात? गोलाकार नसतात, लक्षात ठेवा.
निरनिराळ्या आकाराचे स्फटिक अनियमित स्वरूपाचे एकसंध झालेले असतात. लक्षात घ्या. खडक अवाढव्य असून कठीण असतात. त्यांच्यामध्ये ओके, त्याच्यामध्ये थर आढळतात का? आढळत नाहीत, परंतु जोड असतात. लक्षात घ्या. ठीक आहे. छिद्र नसते. पाणी मुरतं का? पाणी मुरत नाही. बरोबर. अग्निजन्य खडकामध्ये प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष सापडत नाहीत. अनेक प्रकारची खनिजे आढळतात. लक्षात घ्या. इथं प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष सापडत नाहीत. चला नेक्स्ट बघा. सेडिमेंटरी रॉक्स आपण बघूया. सेडिमेंटरी रॉक्स. Sedimentary rocks are types of rocks that are formed by the deposition and subsequent simulation. बघा इथं आता जर सेडिमेंटरी रॉक्स तुम्ही बघितलं ना, तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, इमेज नंतर दाखवते मी. होतं काय माहिती का इथं, तापमानामध्ये जो फरक पडतो ना, आपण आधी पण बोललो होतो, तर तापमानातील फरकामुळे काय होतं, तापमानातील फरकामुळे खडक तुटतात. बरोबर. आणि तुटलेल्या खडकामधील खनिजे काय होतात, पाण्यात विरघळतात. ओके. आणि खडकांचा अपक्षय, तुकडे आणि भुगा होतो. ते बघा, प्रवाहाबरोबर काय होतात, खडकांचे हे कण सकल प्रदेशाकडे वाहत जातात. त्यांचे एकावर एक असे थर साचतात आणि संचयनामुळे काय होतं, खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो आणि हे थर एकसंध होतात आणि काय होतं, त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात. याला काय म्हणतात, तरीत खडक असे सुद्धा म्हटलं जातं. बरोबर. ओके. चला नेक्स्ट बघा. ठिसूळ गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात, हलके. काही वेळेस या थरांमध्ये मृत पाण्याचे किंवा वनस्पतींचे अवशेष गाडले जातात, त्याच्यामुळे इथं जीवाश्म आढळतात. चला नेक्स्ट आपण बघूया. स्तरित किंवा गाळाच्या खडकाबद्दल इथे जर आपण बघितलं तर भूपृष्ठ जो असतो ना, तर भूपृष्ठावरती अनेक घटक काय करतात, खनन करतात. ठीक आहे. ओके. आणि या घटकांद्वारे प्रथम अग्निजन्य खडकांची झीज होऊन झिजवलेले द्रव्य हे वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा यांच्याद्वारे काय केले जातात, दुसरीकडे वाहून नेले जातात. ठीक आहे. शेवटी काय होतं, त्या पदार्थाचं संचयन समुद्रात किंवा एखाद्या जलाशयामध्ये होतं. एकावर एक अनेक थर साचतात आणि कालांतराने त्यांचे खडक बनतात. त्यांनाच काय म्हणतो आपण, स्तरित किंवा गाळाचे खडक म्हणतो. दोन प्रकार पडतात. कोणते दोन प्रकार आहेत बघा. निर्मितीनुसार जर तुम्ही बघितलं तर स्तरित खडकाचे असेंद्रिय घटक असलेले स्तरित खडक आणि सेंद्रिय घटक असलेले स्तरित खडक, 1 नंबर आणि 2 नंबर. ठीक आहे. ओके. असेंद्रिय घटक आणि सेंद्रिय घटक. ठीक आहे. तर बघा, सेंद्रिय घटक असलेले स्तरित खडक. बघा, सेंद्रिय घटक असलेले स्तरित खडक जर बघितलं ना इथं आपण, तर जलाशयात गाळाचे संचयन होत असताना काय होतं, बऱ्याच वेळा त्यात प्राण्यांचे आणि वनस्पतींचे अवशेषही साचतात. बरोबर. त्याच्यावरती दाब पडतो, खडकांची निर्मिती होते, त्यांना सेंद्रिय खडक म्हणतात.
आणि वनस्पतीपासून तयार होणाऱ्या कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण काय असतं इथं जास्त असतं. त्याच्यावरून पुन्हा 2 उपप्रकार पडतात. ओके, वनस्पतीजन्य खडक, इथं जर आपण बघितलं तर वनस्पतीजन्य आणि दुसरा प्रकार कोणता आहे बघा, प्राणीजन्य. ठीक आहे. ओके, वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य. बघा, भूकंपामुळे किंवा इतर काही कारणांनी काय होतं, भूपृष्ठावरील वनस्पती अंतर्गत भागात गाडले जातात. ओके ओके, तर गाळाचं संचयन होतं, वरील भूपृष्ठाचा प्रचंड दाब, आतील उष्णता याच्यामुळे काय होतं, वनस्पतीचं कोळशामध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. आणि यात कार्बनचं प्रमाण कसं असतं, जास्त असतं. यालाच वनस्पतीजन्य स्तरित खडक म्हणतात आणि यांची निर्मिती 30 ते 35 कोटी वर्षापूर्वी झालेली असावी. हे आपल्याला विचारत नाहीत, फक्त कार्बनचं प्रमाण जास्त असतं का वगैरे अशा प्रकारचे जे मुद्दे आहेत ना ते इथं विचारले जातात. बघा, प्राणीजन्यमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं काय होतं, तर इथं बऱ्याच वेळा जलचर प्राणी दाबले जातात, बरोबर. आणि त्याच्यापासून जो खडक तयार होतो ना त्याला आपण प्राणीजन्य स्तरित खडक असं म्हणतो. ओके. आणि खडकांमध्ये काय होतं, प्राण्यांच्या सांगाड्यापासून तयार झालेला जो कॅल्शियम कार्बोनेट हा पदार्थ आहे ना तो तिथं आढळतो आपल्याला. खडू असेल, चुनखडी असेल, डोलामाइट ही या प्रकारच्या खडकांची उदाहरणं आहेत. बघा, खडू, चुनखडी, डोलामाइट कशाची उदाहरणं आहेत, प्राणीजन्य खडकाची उदाहरणं आहेत, बरोबर. खडक कसे आहेत, मृदू असून कार्बन डायऑक्साईड मिश्रित पाण्यात ते विरघळतात. ओके. स्तरित खडकांची निर्मिती जी असते ना बहुतांश उथळ पाण्यामध्ये होते, लक्षात ठेवा. पाण्याचं बाष्पीभवन झाल्यावर क्षारयुक्त पदार्थांचं संचयन असलेले खडक काय पडतात, उघडे पडतात. उदाहरणार्थ आहे जिप्सम सॉल्ट. ठीक आहे, काय आहे याचं उदाहरण, जिप्सम सॉल्ट. आय होप इथपर्यंत क्लिअर झालं असेल. नेक्स्ट बघा, स्तरित खडकाचे गुणधर्म जर तुम्ही बघितले तर या खडकामध्ये अनेक थर मिळतात तुम्हाला, बरोबर. नावावरूनच लक्षात येतं ना, स्तरित खडकाच्या थरात अनेक कण संघटित झालेले असतात. हे खडक मृदू असतात. ओके. अनेक प्रकारची खनिजे असतात, त्यांना विविध रंग प्राप्त झालेले असतात. स्तरित खडक सच्छिद्र असतात. या खडकामध्ये जे अवशेष सापडतात त्याच्यावरून खडक निर्मितीचा काळ व त्या काळच्या हवामानाची कल्पना येऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इथे तुम्हाला जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहेत त्यांच्यासाठी पण इथं मी नोट्स टाकलेले आहेत, तुम्ही वाचून घेऊ शकता. तर इथं मग मूळच्या खडकांवर दाब आणि उष्णता यांचा वेगवेगळा किंवा एकत्रित पण परिणाम होतो. चला, तर आपण बघत होतो स्तरित खडकांचे गुणधर्म. 1-2 मिनिटात आपण हे कंटिन्यू करूया. याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही, लक्षात ठेवा.
तर आपण बघितले होते इथपर्यंत आपण आलो होतो. ठीक आहे बघा. रूपांतरित खडकांपैकी बरेच खडक जे असतात ना ते मुळात तरित गाळांचे खडक असतात बघा. आणि दाब आणि उष्णता यांच्या परिणामाने काय होतं, तर त्याचं रूप प्राप्त होतं असं जेम्स हटन यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. चार्ल्स लायल यांनी काय केलं, प्रिन्सिपल्स ऑफ जिओलॉजी हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये पुनरुच्चार केला की खडकांना बदललेल्या रूपाचे या अर्थी मेटामॉर्फिक ही संज्ञा कोणी सुचवली, चार्ल्स लायल यांनी सुचवली. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, रूपांतरित खडक कसे तयार होतात. इथं अग्निजन्य खडक आहेत, तरित खडक आहेत, भू हालचाली, ज्वालामुखी असेल आणि याच्यावरती काय होतं, दाब आणि उष्णता, बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, त्याचं स्फटिकीकरण होतं, बरोबर. व्यवस्थित लक्ष देऊन बघा. आणि मग रूपांतरित खडक तयार होतं. मूळ प्राकृतिक स्वरूप आणि रासायनिक गुणधर्म बदलतात का, बदलतात, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. इथं तुम्हाला बदलत नाहीत असं देतील, पण बदलतात का नाही ते आपण व्यवस्थित इथं बघितलं पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. काय होतं इथं, दाब आणि उष्णता ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेतून खडकांचं मूळ प्राकृतिक स्वरूप जे आहे आणि रासायनिक स्वरूप बदलतं. मूळ खडकातील स्फटिकांचं पुनर्स्फटिकीकरण होतं. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना आपण काय म्हणतो, रूपांतरित खडक असं म्हणतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. बघा इथे तुम्हाला कठीण, जड आणि जीवाश्म आढळतात. वैशिष्ट्ये काय आहेत, कठीण आहेत, जड आहेत, जीवाश्म आढळतात का, जीवाश्म आढळत नाही. ठीक आहे. ओके, लक्षात राहील. चला नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया. रूपांतरित खडक बघा, एक्झाम्पल दिले. ग्रॅनाइट एक एक्झाम्पल आहे, युनेकाइट एक एक्झाम्पल आहे, बेसाल्ट एक एक्झाम्पल आहे आणि अँफिबोलाइट एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा जेणेकरून आपल्याला कसाही क्वेश्चन विचारते आपल्याला आन्सर तिथं आले पाहिजे. रूपांतरित खडकाचे प्रकार तुम्हाला पुन्हा इथं दिलेले आहेत बघा. रूपांतरित खडकांचे प्रकार याच्यामध्ये बघा, स्पर्शजन्य रूपांतर, ज्वालामुखीपासून बाहेर पडणाऱ्या तप्त शिलारसामुळे रूपांतर, संगमरवर, अँथ्रासाइट, पट्टीदष्मा आणि सुपाच्य. एक्झाम मध्ये तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहेत ना, हे एक्झाम्पल विचारले जातात. ठीक आहे. ओके, क्लिअर. प्रादेशिक रूपांतर भूपृष्ठाच्या हालचालीमुळे तयार होतात. स्लेट असेल, क्वार्टसाइट असेल, ग्रॅफाइट असेल. जस्ट एक मिनिट थांबा. आपल्याला काय विचारतात ते फक्त एकदा समजलं ना, आपल्याला पुढे काही अवघड जात नाही. ठीक आहे. ओके, बघा मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये नावं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण क्वेश्चन कसाही बनवू शकतो, कसाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आयोगाची ती सवयच आहे. ठीक आहे. ओके, द रॉक सायकल बघा. रॉक सायकल काय आपण इथे घेतलेलं नाहीये, पण जर तुम्ही म्हणत असाल की मॅडम आम्हाला रॉक सायकल पण हवंय, तर आपण रॉक सायकल इथं घेऊया. ठीक आहे. ओके, खडकांचा प्रकार बघा. हा जो चार्ट आहे ना, हा चार्ट तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये पण मिळेल, पण हा चार्ट आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खडकांचा प्रकार असेल, मूळ खडक असतील, इथं तुम्हाला इमेज दिलेली आहे, इथं तुम्हाला रूपांतरित खडक दिलेला आहे, इथं तुम्हाला छायाचित्र दिलेलं आहे. ठीक आहे. ओके, तर हे सगळं तुम्हाला करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही अग्निजन्य खडक बघताय, तर अग्निजन्य खडकाचा मूळ खडक कोणता, ग्रॅनाइट, बरोबर. छायाचित्र दिले, रूपांतरित खडक कोणता, नीस, हे तुम्हाला विचारलं जातं. अग्निजन्य खडक, मूळ खडक बेसाल्ट आहे. छायाचित्र दिले, रूपांतरित खडक अँफिबोलाइट. ओके,
स्तरित खडक चुनखडक आहे. इथे तुम्हाला इमेज दिली रूपांतरित खडक संगमरवर. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं मूळ खडक दिलेला आहे. स्तरित खडक खडकांचा प्रकार मूळ खडक कोळसा, हिरा बनतो. ओके, नेक्स्ट बघा स्तरित खडक मूळ खडक वाळूचा खडक, बरोबर. छायाचित्र रूपांतरित खडक क्वार्टझाइट, ठीक आहे, क्वार्टझाइट. ओके, स्तरित खडक मूळ खडक पंकाश्म शेल, रूपांतरित खडक स्लेट. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण बघूया इमेजेस. बघा म्हणजे इमेजेस वरनं लक्षात येतं. ओके, तर इथं हा आपला पार्ट संपतो. पार्ट सेकंड मध्ये आपण लवकरच भेटूया. याच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही, लक्षात घ्या. आणि जरी गेले क्वेश्चन तरी तुम्ही हे जे आपलं लॉजिक आहे या लॉजिकच्या बेसवरती काय करू शकता, क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. गुड डे, टेक केअर.